उज्जैनी सिंहासन मठकांतला श्री क्षेत्र नुनजुंडेश्वर गुरुबुद्धी स्वामी बहुबला भक्त सिंहासन मठकांतला श्री क्षेत्र नुनजुंडेश्वर गुरुबुद्धी स्वामी बहुबला। मग संतांनाही सुखाचा ध्यास लागला, तुमच्या आमच्या जीवालाही सुखाचा ध्यास आहे, परंतु तुमचं आमचं सुख जे आहे ते आम्ही चुकीच्या ठिकाणी शोधायचं। आणि संतांचं सुख होत अक्षय सुख, न संपणार ब्रह्मानंद सच्चिदानंद परमानंद। आणि ते सुख म्हणजे साक्षात भगवंत, भगवंताशी समरसता, भगवंताशी एकरूपता म्हणजे अक्षय सुख। आणि तुम्ही आम्ही शोधतो ते संसारिक सुख, ज्या सुखाचा क्षणिक सुखाला, नाशिवंत सुखाला हा जीव भुलला आणि त्या नाशिवंत सुखाला भुलून या संसारात पडला। पण संसारात सुख नाही, संसारात आनंद नाही, दुःख संसाराचे थोर दूर करील साध सुद्धा दुःख या संसारात नाही। या संसाराचं दुःख थोर आहे आणि संतांना या थोर दुःखाची अनुभूती आली। हे दुःख थोर आहे, हे दुःख फार आहे, हे शिवदास माऊलीला कळालं। माय बाप भाऊ बहीण ये मेरा ये मेरा ये मेरा हे काहीच माझं नाही, याचा भरोसा करून काहीच उपयोग नाही। फक्त या जगाचा मायबाप करता करविता आनंद सुख देणारा साक्षात भगवंत बुद्धी स्वामी एकच आहे, हे कळालं। आणि कळाल्यानंतर लिहायला सुरुवात केली अभंगाचं पहिलं चरण। कोणाचे नादारीचा
विश्वास तुझे पायी. झणझण झालं की कसं वाटतंय? आहा. आणि एखादी मस्ती चाल झाल्यावर बापा 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 कोणा बोलील होतं त्याला. ढकळम 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 झालं की बाबा 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 काय कीर्तन झालं. कीर्तन एका गावात कीर्तन झालं. कीर्तन सुटलं आणि कीर्तन सुटल्याच्या नंतर मी असं चाललो महाराज काय कीर्तन झालं म्हणला. नंबर एक सुंदर कीर्तन झालं म्हणला. सगळं ऐकलं का म्हणला. पहिले पासून शेवटपर्यंत सगळं ऐकलं. काय पहिले पासून शेवटपर्यंत कीर्तन ऐकायला लय पुण्य लागतात. तसे पुण्य सगळ्याचे नसतात. कोणी मध्ये उठते की कोणी मध्ये घरून झोपेतून उठते की इकडं पुण्यवंत. तोच एक पुण्यवंत पुण्यवंत पाहिजे. पुण्यवंत पाहिजे. तुम्ही आम्ही पुण्यवंत पाहिजे. शेवटपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत कीर्तन ऐकायला तो पुण्यवंत देह होता. म्हणला महाराज सगळं कीर्तन ऐकलं. वा तुम्ही माझ्या पाया पडल्यापेक्षा मीच तुमच्या इतकं तुमचं आहे म्हणलं महाराज. पण अभंग कोणाचा होता त्याला विचारलं मी. अभंग कोणाचा होता म्हणजे महाराज अभंग संताचा होता. मी म्हणलो संताचा नाही तर का पिया. अभंग कोणाचा असते महाराज? तुमचे आमचे अभंग असतात का? अभंग सोडा. घरची पत्रिका लिहायची म्हणलं तर चारदा भाऊकीच्या घरी जाऊ. नाव विचारायला शांताबाई आहे का, सत्तूबाई आहे का, कोणती बाई आहे का? तुम्ही आम्ही पामर लोक या पामर नाशिवंत संसारात सुख शोधायलो. पण ज्यांची सत्सद विवेक होती, ज्यांना भगवंत कळाले, देव कळाले आणि देवाकडे जाण्याचा मार्ग ज्यांना कळाला, ते मार्गस्थ झाले. श्रेय मार्गाने पुढे चालत राहिले आणि भगवंताला जवळीक करण्यासाठी संसाराचा त्याग केला. कारण संसारात आनंद आणि संसारात राहून आनंद मिळणार नाही त्यांना कळालं. आणि कळाल्यामुळे गेलं. आता मी कोणाची न धरीचा असं आता कोणाची आस धरणार नाही म्हणले. आणि मग विश्वास तरी कोणावर करावा. जिथं त्यांना आम्ही आमचं म्हणलं आहे की नाही. बाप लेकाला काय म्हणलं? माझा बाप. कुणाचा आहे? माझा बाप आहे म्हणतो. सगळ्या गावात म्हणतो. माझी माय. कुणाची माय? माझी बिल्डिंग. कोणाची बिल्डिंग? माझी गाडी. गाडी कोणाची? शेतीमध्ये शेतीतली हळद, सोयाबीन, ऊस, केळी कोणाचं? सगळं माझं. आणि माझ्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही. ज्याला तू आपला म्हणालास ते तुझं नाही. ज्याच्यामध्ये तू अडकलास आणि ज्याच्यामध्ये अडकून तुला याच्यातही राहून भगवंत मिळवा वाटायले, देव भेटा वाटायले, तर याच्यात राहून भगवंत मिळवता येणार नाही. कारण मुळात भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग बंद करणारे लोक बाप, काका, चुलता, पुतण्या, आत्या, मावशी, बाबा 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 सगळं सप्ताह सुरू झाला गावात. आणि गावात सप्ताह सुरू झाला. इच्छा झाली 7 दिवस सेवा करावं. 7 दिवस रोज बुद्धिस्वामीच्या मठात जाव. सिद्धेश्वर, गणपती, मृत्युंजयेश्वर सगळ्या समाधीचं दर्शन घ्याव. 7 दिवस सप्त्या इथंच सेवा करावं. पण झाला असं महाराज पहिल्या दिवशी याव म्हणलं. आता भाषीच्या जावंच लग्न आलं. मेवण्याच्या पोरीचं लग्न दुसऱ्या दिवशी. कुठं मेवणार कुठं
हा, ताई. मग मेवण्याचं लग्न, मेवण्याच्या पोरीचं लग्न आणि त्या मेवण्याच्या पोरीच्या लग्नासाठी हे नवरदेव आहे. अवघड आहे महाराज. आणि मग या आप्त इष्टानं, या गोतवाळ्यानं कधीच भगवंताला, देवाला तुम्हाला जवळ करू दिलं नाही, याच्या पुढे जाऊन देवाच्या जवळ जाऊ दिलं नाही. ऐकी नाही, सप्ताह सुरू झाला. सप्ताह सुरू झाल्यावर काय म्हणतो, आज तर पहिला दिवस आहे, उद्या 6 आहेत अजून, उद्या जाता येईल. दुसऱ्या दिवशी म्हणतो हा पुढे अजून 5 दिवस आहेत, उद्या जाता येईल. तिसऱ्या दिवशी म्हणतो पुढे अजून किती आहेत, हा गणित पक्क आहे, पुढे अजून 4 दिवस आहेत, उद्या जाता येईल. पुढच्या दिवशी म्हणतो पुढे अजून 3 दिवस आहेत, उद्या जाता येईल. आणि तिसऱ्या दिवशी म्हणतो 2च राहिले, आता काढा जायचे. म्हणजे सप्त्याचे 7 दिवस गेले. बाहेर गावचे लोक आले, गावातले लोक आले, पंचक्रोशीतली भजनी मंडळी आली, गावात येऊन जागर केला, गावातल्या लोकांनी कीर्तनाचं आयोजन केलं, ऐकले. 7 दिवस आनंद लुटला आणि हे गरीब झोपले. उद्या जाऊ, उद्या जाऊ. कारण या गणगोतानं ज्याच्यामध्ये आपण सगळं सुख शोधायलो, या संसारानं त्याला भगवंताच्या जवळ जाऊ दिलं नाही. आणि म्हणून म्हणू लागले, झालो संसार कबाडी, झालो संसार कबाडी झालो. कबाडी या शब्दाचा अर्थ माहितीये का मला? कबाडी या शब्दाचा अर्थ आहे भंगारवाला. भंगार, लवा, लोखंड, बाटली भंगार. बोलू नका, घरी जाऊन बोलायचं. शिवहार उभं राहिलेल्या तरुण मित्रांना विनंती, इकडे येऊन बसा. चला, पुढे येऊन बसा. मागं बसले तरी चालते, पण बसा. नाही तर तिकडे बाहेर ऐकू येत नाही, आणि ऐकू येऊ लागले तरी त्याच्यात लक्ष राहत नाही. इकडे बरेच गायक आहेत. काय खास कीर्तन झालं महाराज तुमचं? गायक म्हणलं काय खास झालं कीर्तन? काय खास झालं म्हणलं, काय सांगितलं आजच्या कीर्तनात? म्हणजे महाराज लक्षातच नाही. कोठून लक्षात राहील? आम्ही आमच्या चाली बसविण्यातच गुम. महाराज आले, ते कीर्तन केले बिन. काही काय गावात लय गमत. किती विनोद सांगा, लोक हसतच नाही, असे पाहतात. मी म्हणलं काय डोळे उघडे ठेवून झोपली काय? किती विनोद सांगा महाराज, हसायचं. रोज 100 कीर्तन व्हायचं, 100 व्हायची कीर्तन, तरी वेगवेगळे लोक आहेत. आणि इतकं होऊ नये, संसारात सुख शोधायच्या मागे लागले. आज सांगितलं काय नाही, त्यांचा धंदा आहे. महाराजाचा सांगायचा धंदा आहे, आणि त्यांचं न ऐकायचा आमचा व्यवसाय आहे.
त्याने किती सांगू आम्ही ऐकणार? त्याने किती सांगू आम्ही ऐकणार? नाही. नाही म्हणाले शिवाय. तोंडावर तरी बोला, गेल्यावर काही होईल. तोंडावर तरी म्हणा नाही ऐकी तू. तोंडावरच नाही म्हणल्यावर सांगाव काय शिवाय. पण या संसारात सुख नाही, संसारात आनंद नाही आणि संसारात आनंद नसल्यामुळे संसार सोडून परमार्थाकडे येण्यासाठी कोणाचं तरी सानिध्य लागतं, कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं. म्हणून शिवदास माऊली संत श्रेष्ठ शिवयोगी मन्मथ माऊलीच्या सानिध्यात आले. सानिध्यात आल्यानंतर साक्षात भगवंत काय, देव काय आहे यापेक्षाही पुढे जाऊन मी कोण आहे हे कळलं पाहिजे. मी कोण आहे, कशासाठी इथं का आलो, इथे येऊन काय करायचं आहे हे या देहाला कळलं पाहिजे. म्हणून म्हणू लागले, आता तरी भासावध कोण हा करा शोध. सावध व्हा, सावधतेची भूमिका घ्या आणि मी कोण आहे, इथे येऊन मला काय करायचं आहे याचा शोध घ्या. आणि शोध घ्यायला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. हे शोध घ्यायला दररोज सकाळी बुद्धी स्वामीच्या मठात आलं तरी पुरे. शिवाय शोध घेत मन्मथ स्वामीच्या सानिध्यात आले आणि म्हणले, आमचा विश्वास तुझे पायी. कोणाच्या पायावर? संतांच्या पायावर आमचा विश्वास आहे. इतरत्र आमचा विश्वास काही नाही. दुसऱ्या कोणावरही आमचा विश्वास नाही. आणि मग जिथं विश्वास आला, जिथं विश्वास ठेवला, तिथं काहीही झालं तरी का मित्र असतात आपले. सखा तो जीवलग जीवीचा, ते मित्र असतात, आपले आप्तेष्ट असतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, ठीक नाही. त्या विश्वासाला तडा जाऊ देतात, धोका देतात, पण विश्वास तिथंच आम्ही ठेवतो. आणि जिथं विश्वास ठेवला तिथं आपण भीत नाही. आपल्या खिशात 10,000 असले काढून आपण गुपचूप आपल्या जवळच्या मित्राला देतो, राहू देतो याजवळ मला बाहेर जायचंय. तिथं विश्वास आला. आम्ही कपडे बदलताना 10,000 असतील, 5,000 असतील तेवढे नसतात आमच्याकडे. काही लोक डोळे टाकतात, महाराज 4 पैसे असले ते काढून देतो मित्राला, राहू देतो. कारण तिथं विश्वास आहे. आणि मग जिथं विश्वास आहे तिथं काय असते दुसरं त्यानं मारलं तरी काही परवा नाही, काही वाटत नाही. बापाने 2 मुचकाडी धानले तर काही, आणि बापाच्या 2 मुचकाडी बापानं 2 हल्ल्या तर चालतील, पण बापाच्या 2
सात मग विश्वास कायम संतांच्या चरणावरती शिवदास माऊलीला झाला, भगवंताच्या चरणावरती झाला आणि चरणावरती दृढ विश्वास झाल्यामुळं भगवंताला म्हणू लागले मार तार तुझ्या मनात आहे ते कर. पहा लय ठीक काळीच लागते, तुझ्या मनात आहे ते कर म्हणायला, मार म्हणायला. या जगतामध्ये एकवचनी एक वाक्य सत्य एकच आहे की जन्मलेली प्रत्येक व्यक्ती मरणार. सगळ्याला माहिती मरायचं, यांना माहिती मरायचं, मला माहिती मरायचं. खरं आहे गुरुजी? प्रकाशांना सगळ्याला जाणे आहे ओ सर्वासी, करा विचार मनासी. सगळ्याला जायचंय, सगळ्याला मरायचंय, पण सगळ्याला मरायचंय आताच कोणाला मला वाटतं? कोणाला वाटते का कीर्तन संपल्या मरायचं तर आहे, पण मराव तर वाटत नाही. आणि मराव का वाटत नाही याचं कारण आहे. मराव का वाटत नाही याचं कारण आहे हा संसार, हा मायेचा पसारा, हा गोतवळा. मी मेल्यावर पोराचं कसं होते? तू मरायचीच वाट पाहिजे. म्हणजे मेला म्हणजे पटकन वाटण्या करून घेतात, तुला राहायची गरज. मी मेल्यावर कसं होते, मी मेल्यावर कसं होते की सुना त्याच वाट पाहिला. तू जातील कवा तिच्या हातात महाराज. कोणामुळं कोणाचं काही रुकत नाही. आणि आपल्याला तेच वाटायले की मी गेलो तर यायचं सगळं राहील, असं कोणी आहे का महाराज? खूप श्रीमंत माणूस मरू द्या, 1-1.5 किलो सोनं कमवू द्या, 1-1.5 किलो म्हणायलो, 1-1.5 ग्राम पाहायला होतात. 1-1.5 किलो सोनं कमवू द्या आणि त्यांना म्हणू द्या. बायको एखादी म्हणेल का लई सोनं कमील तर माय घाला एखादी पाटली याच्या तोंडात. घेती भूषण किती श्रीमंत मरू द्या, बरं एखाद्या श्रीमंताला मारूच. एक मेला, श्रीमंत माणूस मेला, चांगलं 1.5-2 किलो सोनं कमी महाराज. मोठा बंगला होता, किती मोठा बंगला बांधला तर पोरगं म्हणेल का बाबाची समाधी हितच करा. बाहेर गेलं की बाहेरच, घरातून बाहेरून वळणीला पान दिला.
घरात करा म्हणे का समाधी तिथं म्हणे पटकन बाहेर काढा आणि माझ्या नावावर बंगला करा. का श्रीमंत माणसाला मारुताच मेला. खूप 2-2.5 किलो सोनं कमी तर 2-2.5 किलो म्हणाले किती. आता 2-2.5 किलो पर संपत्ती सोनं आहे ते लोकाला दिसलं तर त्याची किंमत आहे. तुमच्या जवळ सोनं आहे पण कुठं बँकेच्या लॉकर मध्ये. बरं लॉकर मध्ये राहून वाढते का? जेव्हा ते सोनं तुम्ही अंगावर घालचाल आणि घातल्यानंतर 4 बाया पातील माय 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 कवा केली एकदा 4 बाया म्हणतील माय 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 कानातली जुनी काय चांगली दिसायली गर 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 मान आली तेव्हा त्याला किंमत आहे. लॉकर मध्ये काही ठेवता नाही. मग माणूस मेला हातात सोन्याचं काय होतं ब्रासलेट व कड्याचा जमाना गेला. आता ब्रासलेट निघाला. आता चांगलं 3-4 तोळ्याचं ब्रासलेट होतं. गळ्यामध्ये चांगली आहे गाईच्या गळ्यात असतील म्हशी. आता मरून गेल्यावर पार तिकडे कोणीकडे तरी मेला दुसऱ्या शहरामध्ये मोठ्या दवाखान्यात आणलं गावात. आता गावात वतन वतन मेरे आबाद रहे. गळ्यात लाठी. पण लोक काला काढा कसे गेले आता कस काय गेले जायचं सांगून जायचं होतं विचारून जायचं. गेले ते गेले. आता गेल्यावर ही बाहेर आली. बाहेर आल्यावर दिसायला हिला लाटीत हातात अंगठ्या ब्रासलेट. माता आता जाऊ दे काय करावं आली बाहेर. काय हात फिरीत होते बापा बापा बापा. जे सोयरा दिसत त्याला लांबूनच शरणात करीत होते. चम ब्रासलेट चमकत होता. लोक म्हणले ब्रासलेट हे काय घेऊ हातात काढा 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 काढा. काय म्हणले त्याला उन्हाळ्यात गरमी होत होती. गरमीचं घरात आले की पटकन शर्ट काढीत होते आणि काय लाकी चमचम चमकत होत. लाकी हे काय काढा करायचं. काय पोहे आवडत होते नवऱ्याला. पोहे कर म्हणत होते आणि पोहे खाताना चमचा हातात घेतला की अंगठ्या चम 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 चमकत होत्या. म्हणजे अंगठ्या दिसायला खातामध्ये घ्या का. आणि चांगला 2-2.5 किलो सोनं झालं कमी त्याच्या तोंडात काळ्याला अडकीच आहे का कापून. मग हा संसार धंदा धन कमायच्या नादी लागलो. धन कमायला लागलो. संसारात पडलो. संसारासाठी धन आणि धन आहे म्हणून संसार या व्यवहारात या व्यापारात जीव गुंतला आणि गुंतलेल्या जीवानं देवाशी दुरी निर्माण केली. देवाशी अंतर निर्माण केलं. या धनानं भगवंताच्या जवळ गेलं नाही. मग शिवदास माऊली म्हणू लागले की त्यांच्या चरणावर भरवसा ठेवला विश्वास ठेवला आणि म्हणले मार कार काय करायचे ते कर. हा जीव आम्ही जिवे भावे शरणालो. जिवे भावे कोणाला शरण आलो तर तुला शरण आलो असेल. पण तुम्हाला आम्हाला जिवे भावे शरण येता येणार नाही. बायको सोडून सत्य करता येणार. विचारलं द्यावं लागते महाराज. विचारल्याशिवाय जमते काय. 2च माणसं या जगातले खोटं बोलतात. एक नवरा आणि एक बायको. 2च वाक्य खोटं बोलतात. सांगा काय म्हणा ना. चला बरं आपल्या फलाण्या गावाला कीर्तन आहे आपल्याला जाऊन वहिनीला विचारा. तिला काय विचारायचंय. सगळ्यात खोटं वाक्य.
कारण तिला विचारल्याशिवाय तुला घराच्या बाहेर येता येत नाही. आणि इकडचं सगळ्यात खोटं वाक्य, बहिणी महाराजांची कीर्तनी घ्यायची जाव म्हणतात नाही नाही त्याला विचारते. त्याला विचारायची गरज नाही का महाराज? हा संसार मिथ्या आहे, खोटा आहे. पण या खोट्या संसारात पडल्यानंतर बुद्धिस्वामीच्या जवळ बुद्धिस्वामीला जवळ करता येणार नाही आणि संसारी सोडता येणार नाही. मग दोन्ही करायचंय त्यासाठी सोपं साधन नाम भजन. कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी अवघड साधन तुम्हाला योग साधना करता येणार नाही. म्हणून सोपं साधन महादेव प्रभू सांगितले भजन हे सार. आणि मग त्या सोप्या साधनातून भगवंताला मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही आज करूया. शंकर मा जय. संपलं आणि अर्धे बी संपणारच आहे. सगळं संपायसाठीच आहे. कोणतंच अविरत अखंड इथं राहण्यासाठी काहीच नाही. सगळं संपणार आहे. आयुष्य संपणार आहे, कपडा फाटणार आहे, माईक बंद पडणार, आता कीर्तन झाल्यावर बंद पडणार आहे. पण सगळं हार्मोनियम खराब होणार आहे, प्रसंग खराब, शाही हे सुद्धा खराब होणार. शरीर खराब होणार आहे. कोणाची किडनी जाय, कोणाचं लिव्हर जाय, कोणाचा डोळा जाय, कोणाचा आख्याला आखा माणूसच. पहिला ते घरी वापस आलाच तिकडं 4 दिवस सुरू केलं, 5व्या दिवशी म्हणजे जाऊ द्या 7:30. कोणाला काही घेणं देणं नाही. आणि इथं फक्त येण्याचा उद्देश भगवंताशी समरसता आहे. पण आम्हाला कळालं देव मिळवायचा. इथं येऊन देवाला आणि आपल्याला
मर्त्य नरदेह क्वचित अवचित एखाद्या वेळ क्षणात पुण्यलेख झालं की हा नराचा देह भगवंत तुम्हाला देतो की जाय संधीचं सोनं करून घे. नरतनु हेची मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थना. मुक्तीचा माहेर आहे आणि माहेर इकडं. माहेर किती दिवसाचं? किती दिवसाचं माहेर? हा? 4 रोज दिवाळीचं. हे 4 रोज बी माय बाप असतील तर, आणि माय बाप गेल्यावर किती दिवसाचं माहेर? भाऊबीज फक्त. ते बी भाऊजाई चांगली असली तर. आणि भाऊजाई असली जहाल तर मग भावालाच म्हणावं लागते तूच इकडे ये जरा म्हणून माहेर लई दिवसाचं नाही, आधी 4 दिवसाचं होतं, मग आयुष्य 100 वर्षाचं. आता माहेर एका दिवसावर आले, आयुष्य 60च्या कमी. 60च्या कमी आयुष्य आलंय आणि मग कमी 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 आयुष्य व्हायले. आयुष्य कमी व्हायले पण साधायची तीच गोष्ट. वेळ कमी मिळालाय, 1.5 तासातच कीर्तन करायचंय, पण अभंगाचा सारांश सांगायचा आणि 3 तासात कीर्तन करावं लागेल. 3 तासात अभंगाचा सारांश सांगायचा. आता 1.5 तासात अभंगाचा सारांश सांगायचा आहे. वेळ कमी व्हायलाय पण करायची तीच गोष्ट. कमी आयुष्य कमी झालंय पण भगवंतच मिळवायचा आहे त्या आयुष्यात. 100 वर्ष होतं तरी 100 वर्षात भगवंतच मिळवायचा होता. पण आता सावध व्हा, भगवंत मिळवण्याकरता कमी वेळ तुमच्या हातात आहे. म्हणून कोण दिवस येईल कैसा नाही लिहावा परवसा. सगळ्याला पाहिजे, सगळ्याला पाहिजे. तरी कोणी देवाला तर देहाचा भरवसा नाही, सगळ्याला मरायचं आहे एकाच ठिकाणी. पण मरायच्या अगोदर तुम्ही कसं मरता याला मरता. मरणार सगळे पण कसं मरता, काय करून मरता याला महत्व आहे महाराज. मग ज्यानं भगवंताला जवळ केलं, भगवंताला म्हणले मारी दारी चित्ती आहे ते करा रे. भगवंता तुझ्या मनात आहे ते कर. आम्ही जीवे भावे शरणालो, आम्हाला काही परवा नाही. जीवे भावे शरण आलो आणि कशा करता शरण आलो? 3रं चरण. शरणालो देवा संसार नामाच्या वरी आलो देवा. शरणालो देवा नामाच्या वरी
म्हणजे तुझ्या नामाची गोडी, तुझ्या नामाची आवड, तुझ्या नामाचा आनंद, तुझ्या नामाचा छंद लागला. आणि म्हणून आम्हालाही नामाचा छंद लागला. गुरु माऊलीच्या हातावर आमच्या शंकर ठेवला आणि शंकर ठेवून गुरुमंत्र दिला आणि भज म्हणले शंकराला. हे की नाही? माझ्यापाशी बार बारदा सदा सदा नेहमी नेहमी यायची गरज नाही म्हणले. माझे स्वरूप म्हणजे काय? हृदयावरचा इष्टलिंग आहे म्हणले. त्याला पूज, त्याला भज, त्याची पूजा कर, त्याचं दर्शन घे, त्याचा तीर्थ प्रसाद 68 तीर्थाचा प्रसाद हे म्हणले. आणि ते इष्टलिंग हृदयावर धारण केलं. नामाची आवडी लागायला पाहिजे म्हणून. पण आम्ही गुरुमंत्र धारण केला, पण आमचं चित्त ध्यान त्या नामात, त्या गुरुमंत्रात नाही. घेतो सगळे देवाचं नाव घेतो. घेता की नाही आता मला? घेता की नाही? सगळे देवाचं नाव घेतात. उलट देवाचं नाव तोंडात या म्हणून लेकराचं नाव ठेवतात. मनमत, शिवदास, लक्ष्मण, महादेव. पण आम्ही उडालेले पण सगळेच सगळ्याचे टंगस्टन गेले. मनमतच केलं मन्या, सदाशिवचं केलं सध्या, शिवदासचं केलं शिवद्या नाही हो, शिवदास्या. लक्ष्मणचं लक्ष, लक्ष्याच्या लक्षात नाव ठेवलं ज्ञानेश्वर. आपल्याचा पत्ताच अक्कल नाही, तीव्र नाव ठेवलं ज्ञानेश्वर, दिमाग नाही. नाव हे साजेसं पाहिजे. आणि साजेसं नाव, आणि नाव त्याच्याकरताच ठेवलं की आमच्या मुखात भगवंताचं, संताचं, देवाचं नाव यावं, ह्याकरता देवाची नाव ठेवले. नाही ते सोन्या मुन्याची त्या बिंड्या बबल्या दबल्या ह्याच्यात काही काय. नाव घ्यायला की एकाला भांडे फेकून मारायचे. नाव संताचं ठेवा, देवाचं ठेवा. आहे नाही? त्याला महत्व आहे. कारण तुमच्या मुखातून आणि नाव ठेवलं तसंच विचार करायचा. मनमार्थच म्हणायचं, शिवदासच म्हणायचं, लक्ष्मणच म्हणायचं, महादेवच म्हणायचं. तुमच्या मुखातून विचार एक अशीच माय मागत होती, अशीच होती. कोणाकडे पाहू नका, एकमेकीकडे पाहतात नाही तर अशीच होती. महाराजाचा हात नेमका कोणाकडे जाव, तुलाच म्हणून लागली नाही, ती होती तुलाच म्हणून लागली. इथे तर सगळाच गाव मामाचा, काही नाही कामाचा. माय म्हणत होती, या कानापासून या कानापासून पट्टे ना बाय, इकडून इकडं पर्यंत पट्टे. आणि अशा आरत्या की बापा बापा बापा, आरत्या ऐका फक्त इकडल्या. आरती भीमाशंकरा, दोन घर सोडून बाजूच्या घरात होतं, तिथं ऐकू आरती आहे. आणि ज्योतिर्लिंग परस्परा परस्परच कार्यक्रम होता गावात. एका घरी थांबलो होतो. थांबल्याच्या नंतर महिला मंडळीची मैत्री भजनाची लागली. भजन ऐकावतो कोणाचं? महिला मंडळीचं. मात्र दुरून नाही तर आपापल्या घरून भजनाची बोल होते. पहा, पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. दादा अभंग बोलवाच अशी एक माय होती. पूजा करू लागली इष्टलिंगाची. इष्टलिंग हातावर पाणी वाहिली. सत्यो जातं प्रभृती
बुद्ध्यां सद्योजाता वये नमो नमः भवे भवे नाति भवे भस्मां भगवत भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो बलाय नमो नित्याय नमो बालब्रह्मखनाय नमो सर्वभूतनमनाय नमो गोरेभ्यः घोरेभ्यो घोरतरेभ्यः. पूजा चालू. इष्टलिंगावर पाणी वाहिली. त्यात बाहेर ट्रॅक्टरचा आवाज आला. ट्रॅक्टर आईचं लक्ष गेलं ट्रॅक्टर. हिला वाटलं आलं कचऱ्याचं ट्रॅक्टर. गाडीवाला आया घर से कचरा निकाल. आलं वाटलं हिला. 2-4 कॅरी बॅगा भरल्या त्या कचऱ्यात. आणि सकाळी सकाळीच मालकाने ड्युटीला जाताना भलत्या शिवा देऊन देता. आज टाकली नाहीस म्हणला तर माहीत कचरा टाकला नाही. आणि आता ही पूजेला बसाय आणि ट्रॅक्टरचा आवाज ही आहे एकच. आता हिचे मंत्र सुरू. माझं ध्यान ट्रॅक्टर हळूहळू पुढं चालले. आता हिचा जीव तळमळ करायला. कचरा नाही टाकावं तर मालक आणि कचरा टाकायचा तर जगाचा मालक खातावर. काय करावं पण आमचं चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर नाही. आपल्याला वाटते देव का मारणार आहे का. आपल्याला तसंच वाटते. काय करावं हे करावं का ते करावं आणि इकडं तसाच काय करावं. कोणाचं ऐकावं फक्त. हिरवी साडी नेसायची टाकाच मग हिरव्या साडी. मागच लाल पिवळीच निघालं. काय पिवळी गाडी लाल पिवळी साडी नेसायची. काही बी मला की हेच काढलं होतं वैभव